जागतिक अर्थव्यवस्थेत आचारसंहिता संबंधित व्यवसाय प्रणाली नीतिशास्त्र विकसित करणे. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इथे जागतिक अर्थव्यवस्थेच्या नवीन विषयांच्या नैतिकतेसह प्रारंभ करूयात. आधी आपण आजच्या संस्थेच्या परिस्थितीचा परिचय करून घेऊ. संघटना ही सध्याच्या काळात त्यांच्या जाहिरातींसह आणि भविष्यातील गुंतवणूकदार आणि भागधारकांमधील नैतिकतेशी संबंधित आहे. संपूर्ण जगात व्यवस्थित व्यवहार आणि व्यवसाय आयोजित करण्याच्या दिशेनं एखादी व्यक्ती पाहू शकते. गुंतवणूक आता अधिक संवेदनशील असल्याचे दिसते. इतर राष्ट्रांशी आणि त्यांच्या व्यवसायाशी अधिक चांगले संबंध बनवण्यासाठी आणि नंतर त्यांची आर्थिक वाढ आणि विकासात मदत करण्यासाठी परस्पर व्यापार कराराची समजून घेऊन अधिक द्रुतगतीने वाढीसाठी विविध देशांमध्ये सध्या हितसंबंधाची समान धोरणे सामायिक आहेत. नीतिशास्त्र आणि व्यवसाय यांच्यातील संबंधात नेहमीच फरक असतो. जसं आचार आणि व्यवसाय त्यांच्यातील संबंध आता आणि पूर्वीचा देखील चर्चेचा विषय आहे. पीटर ड्रकर यांच्या मते व्यवसायातील नीतिशास्त्र अगदी सोपे, दररोजचे, प्रामाणिक आहे. अशी अपेक्षा आहे की व्यावसायिकांनी फसवणूक करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये किंवा लाच घेऊ नये. तशाच प्रकारे हे सर्व कोणी करू नये. म्हणूनच व्यवसाय नैतिकता, नैतिक विचारांची विशिष्ट नीती नसून सामान्य आणि केवळ व्यवसायासाठी वैध आहे. चांगल्या गुणवत्तेच्या व्यवसायाने निर्णय घेण्याबरोबरच काय चांगले, काय वाईट याबद्दल त्याच्या विचारांचा विचार केला पाहिजे. योग्य किंवा अयोग्य याची स्वतःची व्याख्या स्वतःची वापरू नये. व्यवसाय आणि नीतिशास्त्र यांच्यातील संबंधाबद्दल भिन्न मते आहेत. ती अशी: युनिटेरियन दृष्टिकोन. या मतानुसार व्यवसाय हा लोकांच्या नैतिक रचनेवर आधारभूत संरचना किंवा उपसंच आहे. त्यांचा असा विश्वास आहे की नैतिकता आणि व्यवसायामध्ये विभागले जाऊ शकत नाही. या मतानुसार व्यवसाय नैतिकता आणि समुदायाच्या नियमांद्वारे चालवला जावा. ही नीतिशास्त्र समुदायाच्या क्रियांना निर्देशित करते. नफा हा शब्द या दृश्यासाठी घाणेरडा आहे. व्यवसाय केवळ इच्छुकतेच्या उद्देशानेच केला जाणे आवश्यक आहे. वेगळा विचार. हे मत युनिटेरियन दृश्याविरुद्ध आहे. ॲडम स्मिथ आणि मिल्टन फ्राइडमॅन यांच्यासारख्या शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांच्या मत असं होतं की व्यवसायाचे एकमात्र उद्दिष्ट म्हणजे नफा वाढवणे आणि नैतिकता आणि नैतिकतेमुळे व्यवसायात कोणताही सहभाग नाही. तथापि त्यांचं मत असं आहे की व्यवसायाकडे स्वतःचे उत्पादन खर्च कमी करणे, कामगार अनुकूलित करणे इत्यादी तत्वांचा एक संच आहे. ही सर्व तत्वे बाजारपेठांशी संबंधित आहेत. त्यांचा नैतिक तत्वांशी काहीही संबंध नाही. एकत्रीकरण दृश्य. या दृश्याचे संस्थापक म्हणजे तालकॉट पार्सन्स. या मतानुसार मोठा व्यवसाय ही एक आर्थिक संस्था आहे आणि त्याला नफा मिळवण्याची गरज आणि हक्क आहे. परंतु जिथे तो कार्यरत आहे आणि तिथे अस्तित्वात आहे त्या समाजासाठी देखील जबाबदाऱ्या सोडल्या पाहिजेत. हे मत असं सांगतं की सोसायटीत बऱ्याच उपप्रणाली आहेत. नैतिकता आणि व्यवसाय यापैकी फक्त 2 उपप्रणाली आहेत. त्या सर्व उपप्रणाली परस्पर अवलंबून आणि एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारे नैतिकता आणि व्यवसाय देखील एकमेकांशी जोडले गेले आहेत. व्यापार समाजासाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी करतो. हे स्वतःचं नीतिशास्त्र असतं. म्हणूनच नीतिशास्त्र आणि व्यवसायामध्ये जवळचं नातं आहे.
जागतिक व्यापारासाठी नेहमीच आव्हाने होती. आजकाल जागतिक व्यापारातील सर्वात महत्त्वाची आव्हाने काय आहेत ती आपण समजून घेऊया. आर्थिक, कायदेशीर, सांस्कृतिक आणि राजकीय निकष वेगवेगळ्या राष्ट्रांपेक्षा भिन्न असल्याने त्यांच्याबरोबर वेगवेगळे नैतिक मुद्दे वाढतात. सामान्य देशात शक्यतो एखाद्या देशात नैतिक असू शकते, परंतु दुसऱ्या देशात अनैतिक असू शकते. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापकांनी या अविश्वसनीय फरकांबद्दल संवेदनशील असणे आवश्यक आहे आणि त्यानुसार नैतिक कृतीत प्राधान्य देण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. जागतिक व्यापार आणि व्यवहार किंवा मुख्यतः जागतिकीकरण ही जगातील सर्व देशांसाठी एक सामान्य बाजारपेठ आहे. तथापि हे आव्हानापासून मुक्त नाहीत. आजकाल जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीसमोर 7 मोठी आव्हानं उभी आहेत. 1. आर्थिक संघर्ष. जागतिकीकरणाला विभाजन आणि परस्पर विरोधी मुद्द्यांविरुद्ध कडक आव्हाने आहेत. जगात वाढत्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाची आर्थिक शक्ती आर्थिक बंदी आहे. इंटरनेटचा एक शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पैसा, सामूहिक माहिती, वस्तू आणि सेवांचा वेग कमी होऊ शकतो. 2. भूराजकीयकरण. जागतिकीकरण एक प्रकारचे अमेरिकीकरण आहे. युनायटेड स्टेट्स अजूनही एक प्रबळ अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीचा ट्रेडमार्क आहे. शिवाय माहितीच्या लोकशाहीकरणाला प्रोत्साहन देते. हे अधिक माहितीची मागणी करण्याचा मार्ग शोधत आहेत आणि आता जनतेच्या मताबद्दल अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. विकसनशील देश त्यांच्यासारखे कमी अधिक प्रमाणात अमेरिकेप्रमाणे विकसित होत आहेत. राज्य भांडवलदार. शतकाच्या शेवटच्या तिमाहीत युनायटेड स्टेट्स एक कठोर राष्ट्र होते. तथापि आता बऱ्याच राष्ट्रांना आधुनिक भांडवलाने राज्य भांडवलशाहीने पकडले. बाजारात हे नवीन विभाग तयार करीत आहेत आणि जागतिकीकरणापासून अपेक्षित एकरूपता नष्ट होत आहे. आता मुख्यतः अमेरिकन जागतिकीकरणाविषयी काहीही नाही. नेतृत्व नसणे. US नेतृत्वाखालील जागतिक अर्थव्यवस्था कमी होत आहे कारण जागतिकीकरण वेगाने सुरू राहील. एक विसंगत. युद्धाने ग्रस्त युनायटेड स्टेट्समध्ये जागतिक नेतृत्व प्रदान करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती नसते. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाला त्यांचे स्थान घेण्याचा रस नाही. पाश्चिमात्यांना स्वतःचे प्रश्न आहेत आणि सहयोगींना फक्त त्यांच्यावर पैजा लावण्यातच रस आहे. म्हणूनच जागतिकीकरणाच्या विकासासाठी कोणतीही स्पष्ट आणि निश्चित पद्धत नाही आणि ती विकृत होत चालली आहे. प्राधिकरण वितरण. भारत, रशिया, चीन, तुर्की आणि काही नवीन उदयोन्मुख देश अमेरिकेच्या नेतृत्वात जागतिकीकरणाच्या सिद्धांतांमध्ये वेगळी भूमिका घेण्यास समर्थ आहेत. तथापि त्यांच्यामध्ये प्रभाव आणि संकलनाची कमतरता आहे. त्यांच्या आवडी आणि मूल्ये अस्तित्वात नाहीत. तर एक क्षेत्रीयकृत जग वाढत आहे. अमेरिकन आणि जागतिकीकरण यावेळी एकतर समान नसल्याचे समजले जात नाही किंवा शक्तिशाली राष्ट्रांनीही हा उपदेश केला नाही. कमकुवत प्रतिस्पर्धी. आजच्या जगात प्रादेशिक वित्तीय ऊर्जागृहांना कार्य करण्यासाठी अधिक जागा मिळत आहेत. चीन आशिया पॅसिफिकमध्ये वेगाने वाढत आहे. रशिया त्याच्या मागील प्रदेशात हस्तक्षेप करीत आहे आणि युरो झोनवर जर्मनीचे कठोर नियंत्रण आहे. हे मुख्य देश आसपासच्या छोट्या देशांची काळजी न घेता सत्ता विलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा एक प्रकारचा
सीमेचे महत्त्व कमी करण्याचा वेग आहे. नैसर्गिक स्रोतांच्या किमतीमध्ये बदल, तेलाची मक्तेदारी अपयशी ठरत आहे आणि बऱ्याच संघर्ष आणि दहशतवादी घटनांनी जग फाडून टाकलंय. अशा गोंधळामध्ये जागतिकीकरणाचे मूळ सार कुठंतरी अस्पष्ट होत चाललं आहे. यावेळेस संवेदनशील आव्हानांना सर्व जागतिक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सामोरं जात आहेत. समस्या लवकरच संपेल असं वाटत नसलं तरी जागतिक कंपन्यांकडे सध्या त्यांची शक्ती जागतिक स्तरावर राबवण्याचा प्रयत्न आहे. ते कदाचित नवीन ट्रेंडशी जुळतील किंवा न जुळतील, परंतु प्रामुख्याने भौगोलिक राजकीय संकटामुळे त्यांच्या शक्ती आणि श्रेष्ठतेस निश्चितच चालना मिळाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत व्यवसायाचे नीतिशास्त्र नक्की काय आहे हे आता जाणून घेऊया. लोकांमध्ये अर्थव्यवस्था सेट केली जाते आणि त्याऐवजी नैसर्गिक वातावरणात सेट केली जाते. दुसरीकडे व्यवसाय सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम असूनही नफ्यासाठी अनेकदा कार्य करतात. त्यांच्या ऑपरेशनमुळे होणाऱ्या सामाजिक आणि पर्यावरणीय खर्चाचे बाह्यरूप करण्यासाठी कंपन्या वारंवार प्रयत्न करत आहेत. याचाच परिणाम म्हणून बाह्य कलाकारांनी नैसर्गिक पर्यावरण, जनता, इतर कंपन्या इत्यादी कॉर्पोरेट पर्यावरणीय प्रदूषणाचे परिणाम आणि परिणामी कल्याणातील तोटा स्वीकारणे आवश्यक आहे. पर्यावरणीय समस्या अर्थशास्त्राद्वारे सोडवल्या जाऊ शकतात आणि त्या देखील सोडवल्या गेल्या पाहिजेत, कारण त्या पर्यावरणीय अर्थशास्त्राच्या मते आहेत. व्यवसायात मुख्य घटक म्हणून संस्कृती. जागतिक व्यवसाय वातावरणास जाणून घेणं आणि त्यासंबंधी संस्कृती असणं ही मुख्यतः कठीण संकल्पना आहे. नैतिक मानक, रीतिरिवाज आणि मूल्ये समाजाप्रमाणे समाज, कंपनी ते कंपनी आणि व्यक्ती समवेत बदलू शकतात. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्रियाकलापांमुळे उद्भवणाऱ्या नैतिक मुद्द्यांमधील घरगुती व्यवसायातील विकासांपेक्षा बऱ्याचदा फरक असतो. विशेषतः आंतरराष्ट्रीय समस्या बहुधा संस्कृतीतील फरकांशी संबंधित असतात. म्हणूनच जागतिक संस्कृतीशी संबंधित संस्कृतीची कल्पना ओळखणे आणि त्या शोधणे आवश्यक आहे. संस्कृतीमध्ये आपल्या वातावरणात संपूर्ण गोष्ट असते, जी नागरिकांनी अमूर्त आणि मूर्त वस्तू आणि मूल्ये आणि संकल्पना यासारख्या गोष्टी बनवल्या आहेत. धर्म, भाषा, तंत्रज्ञान, राजकारण, शिक्षण, कायदा, सामाजिक संस्था, नैतिक मानकं आणि सामान्य मूल्ये या सर्व गोष्टींचा या स्पष्टीकरणामध्ये समावेश आहे. संपूर्ण जगामध्ये समानता, सत्यता, प्रामाणिकपणा, अखंडता यासारखी मूल्ये जेव्हा जागतिक व्यवसायावर लागू केली जातात तेव्हा ती मूल्ये जगभरातील नैतिकतेची शिफारस करतात. स्वित्झर्लंडमधील कॉक्स राऊंड टेबलने इतर युरोपियन देश, अमेरिका आणि जपानमधील व्यावसायिक नेत्यांसमवेत सहकार्य केल्याने आंतरराष्ट्रीय आचारसंहिता कोड तयार केला आहे. व्यावसायिक लोकांना नैतिक किंवा अनैतिक काय आहे हे समजण्यास त्रास आहे का? जर तेथे सार्वत्रिक संच नीतिशास्त्र असेल. संशोधनानुसार मूल्ये आणि संस्कृतीमध्ये भिन्नता आहे, परंतु अनेक संस्कृतींमध्ये अखंडता, मानवता, प्रोत्साहन आणि सामूहिक प्रेरणा या मूलभूत मूल्यांच्या संचावरही एकमत असल्याचं दिसून येतं. या चौकटीमध्ये आणखी बरीच मूल्ये चर्चा झाली आहेत आणि संशोधन अद्याप निश्चित नसलं तरी ही जबाबदाऱ्या, मूलभूत हक्क आणि मूल्ये कशा अंमलात आणली जातात किंवा कार्यान्वित केल्या जातात. जेव्हा इतर संस्कृतीतील कोणी लोकशाही किंवा अखंडतेसारख्या शब्दांचा उल्लेख करतात तेव्हा बहुतेक श्रोत्यांना खात्री वाटते, कारण ती परिचित संकल्पना आहे. जेव्हा दुसऱ्या संस्कृतीतल्या एखाद्याने हे स्पष्ट केले की या संकल्पनांचा अर्थ
त्याच्या किंवा तिच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून असला तरीही भिन्नता दिसून येते. जागतिक अर्थव्यवस्थेत बहुराष्ट्रीय निगमची भूमिका. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन अशा सार्वजनिक कंपन्या आहेत ज्या कोणत्याही एका प्रदेश किंवा देशाशी कोणतेही संबंध न ठेवता जागतिक स्तरावर कार्य करतात. MNCs जगभरातील व्यवसाय प्रतिबद्धतेच्या उच्च पातळीचे प्रतिनिधित्व करतात आणि जगभरातील संधींवर लक्ष केंद्रित करण्याच्या जागतिक रणनीतीद्वारे दर्शवले जातात. बहुराष्ट्रीय कंपन्यांची उदाहरणे नायके, शेल ऑइल, मोन्सॅन्टो आणि सिस्को सिस्टमची असतात. MNC बहुतेक नैतिक टीकेचा विषय ठरले आहेत आणि ज्या देशामध्ये ते व्यवहार करीत आहेत त्यांच्यावर त्यांचा काय परिणाम झाला आहे याची तीव्र चर्चा झाली आहे. परदेशात नोकरी हस्तांतरित करणे MNCंना अन्यायकारक आहे. जिथे वेतनदर कमी आहेत असा दावा अमेरिकन आणि युरोपियन कामगार संघटनांकडून केला जातो आहे. इतर समीक्षकांनी असा आरोप केला आहे की बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या देशामध्ये त्यांची निर्मिती करतात तेथे बेरोजगार वाढवणारी प्रयोगशाळेची साधने वापरली जातात. श्रीमंत आणि गरीब राष्ट्रांमधील दरी वाढवून आणि भीतीदायक स्रोतांचा गैरवापर आणि चुकीचा वापर केल्याचा आरोपही MNCवर करण्यात आला आहे. मानवाधिकार. 1990च्या दशकात जागतिक मानवाधिकारांबद्दल कॉर्पोरेट चिंता उद्भवली, कारण परकीय कारखान्यांमधील बालमजुरीच्या, कमी पगाराच्या मजुरीचा वापर आणि गैरवर्तन करण्याच्या संधीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बातम्या कंपन्यांकरता मान्यताप्राप्त वर्तनाबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली. उदाहरणार्थ टॉमी हिल्फिगर आणि लिज कोलबॉर्न यांच्यासह 8 कपड्यांच्या किरकोळ विक्रेत्यांनी सायन पॅसिफिक बेटावरील वस्त्रोद्योगात परदेशी कामगारांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जबाबदार असल्याचा दावा केला. सेटलमेंटचा एक भाग असल्याने कारखान्यातील कामगारांमध्ये वॉशरूम ब्रेकवरील ताणमुक्त प्रतिबंध यासारखे चांगले कार्य वातावरण दिसून आले. मानवी हक्कांच्या समस्यांसह संघटनेचे प्रयत्न कधीकधी नकारात्मक दीर्घ मुदतीच्या परिणामी नफा वाढवण्यासाठी अल्पकालीन निर्णय घेतात. या समस्यामध्ये अल्पसंख्याक आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काबद्दल आणि स्त्रियांबद्दल तसंच बालमजुरीच्या समस्यांविषयी चिंता आहे. इतर संस्कृतीमधील सबकॉन्ट्रॅक्टर्स आणि निर्मात्यांशी असलेले त्यांचे संबंध यासारख्या क्षेत्रामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांना अधिक मोठे आव्हान आहे. किमतींचा भेदभाव. आंतरराष्ट्रीय व्यवसायात इतर देशांमध्ये उत्पादनं कशी विकली जातात ही सर्वात महत्त्वाची नैतिक समस्या आहे. जेव्हा कंपन्या ग्राहकांच्या वेगवेगळ्या गटाला असामान्य किंमत आकारतात तेव्हा त्यावर किमतीच्या भेदभावाचा आरोप असू शकतो. किमतीत भेदभाव कायदेशीर आहे जर त्यात स्पर्धेत लक्षणीय घट झाली नाही किंवा खर्चाच्या आधारे ती योग्य असू शकते. उदाहरणार्थ आयात शुल्क आणि कराची किंमत दुसऱ्या देशात वस्तू आणण्याशी संबंधित आहे. दुसरीकडे किमतीचा भेदभाव नैतिक समस्येमध्ये बदल करू शकतो किंवा तेव्हा बेकायदेशीर असू शकतो. सराव केल्यानं अत्याधिक ग्राहकांच्या असंतोषाचा परिणाम होतो. बाजार खंडित करण्याची किंमत कायदेशीर किमतीच्या भेदभावापासून अतिरिक्त कमाईपेक्षा जास्त आहे. प्रत्यक्षात आणणे आणि कोणत्याही देशाच्या कायद्याचे उल्लंघन करते किंवा बाजारपेठ विभागांमध्ये विभागले जाऊ शकत नाही. लाच. सुविधा देय देणे ही लाच असल्याचं म्हणलं जातं, जे बऱ्याच संस्कृतीमध्ये स्वीकार्य व्यवसाय आहे. लाचला अनुक्रमे मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेत ला मॉर्डिडा आणि डॅश म्हणतात. बक्षिसाने दिलेली टीप किंवा ग्रॅज्युएटी मध्य पूर्व भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
जागतिक स्तरावर व्यवसाय करणाऱ्या संस्था लाच देतात. लाच देणे ही एक नैतिक समस्या आहे आणि इतरांपेक्षा काही विशिष्ट देशांमध्ये ही प्रथा अधिक व्यापक आहे. पे ऑफची विनंती आणि लाच आणि नियमितपणे टर्नकी भांडवल प्रकल्प, मोठे बांधकाम प्रकल्प आणि मोठ्या वस्तू किंवा उपकरणाच्या करारासह दुवा साधलेला असतो. तथापि व्यवसायातील पारदर्शकतेमुळे अतिरिक्त सरकारी संस्था या प्रथेचा बडगा उगारण्यास उद्युक्त झाल्यामुळे लाच जगभर महाग होत चालली आहे. लाचखोरीच्या किमतीबद्दल जगभरातील ग्राहक अधिक जागरूक होत आहेत. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अभ्यासानुसार भ्रष्टाचाराबद्दलच्या त्यांच्या विचाराचं आकलन करण्यासाठी 69 देशामध्ये 55,000 लोकांचे मतदान केले गेले. गेल्या वर्षात लाच वाढली की कमी झाली अशी विचारणा केली असता 48 देशांमधील नागरिकांनी सांगितले की ती वाढली आहे. आता आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसायातील नैतिकतेचे महत्त्व जाणून घेऊया. सध्याच्या काळात संस्था त्यांच्या प्रसिद्धीशी निगडीत असलेल्या नीतिमत्तेबद्दल आणि भविष्यातील गुंतवणूकदार आणि भागधारकांबद्दल खूप काळजी घेतात. गुंतवणूक आता व्यवसायाचे आयोजन आणि वाजवी व्यवहार करण्याकडे अधिक संवेदनशील असल्याचे दिसत आहे. जगातील सर्वच जण हे पाहू शकतात. नीतिमत्तेविषयी जागरूकता. या युगात जगातील मीडिया आणि वर्तमानपत्रात कंपन्यांच्या घोटाळे वारंवार दिसून येतात. मुख्य स्टॉक लिस्टेड कॉर्पोरेशन समवेत नैतिक जागरूकता पसरण्यास सुरुवात झाली. जर आपण व्यवसाय आचारसंहिताच्या व्याख्येवर नजर टाकली तर त्यात म्हटले आहे की व्यवसाय नैतिकता हा लागू केलेल्या नीती नियमांचा एक प्रकार आहे जो व्यवसायातील वातावरणात उद्भवू शकतात. हे व्यवसाय आचरणाच्या सर्व बाबींवर देखील लागू होतात आणि व्यक्ती आणि संपूर्ण संस्था यांच्या आचरणाशी संबंधित आहेत. सामान्य धोरणे. विविध देश इतर देशांशी आणि त्यांच्या व्यवसायाशी अधिक चांगले संबंध बनवण्यासाठी हितसंबंधांची समान धोरणे सामायिक करतात आणि मग त्यांना आर्थिक वाढ आणि विकासात मदत करण्यासाठी परस्पर व्यापार कराराची समजूतदारपणा करून अधिक वेगाने वाढण्याची प्रवृत्ती असते. विकसनशील देशामध्ये कमी किमतीच्या कामगारांकडे आउटसोर्सिंग करून पुढील रोजगाराच्या संधी निर्माण करून परदेशी आणि स्थानिक गुंतवणूकदारांकडून याचा परिणाम होणार आहे. जागतिक बाजारपेठेत लढा देण्यासाठी नेहमीच आवश्यक असणाऱ्या नैतिक गरजांशी जुळण्यासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या गरीब राष्ट्रांकरता अजूनही खुला जागतिक धोका असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. उत्पादन आणि सेवांची सुधारलेली गुणवत्ता. उत्पादन आणि सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यवसायातील ट्रेडमध्ये बदल करण्याचा जागतिक स्तरावर होणारा परिणाम संस्था, खर्चिक संसाधने आणि त्यांचे कुशल कामगार जे त्यांच्या मानवी संसाधनामधून अनावश्यक श्रम काढून टाकतात. अशा प्रकारे जीवनाच्या सामाजिक आर्थिक निकषांमध्ये योग्य स्थान मिळवणाऱ्या व्यक्तींद्वारे कमी नफा मिळवण्याचा दृष्टिकोन होतो. कर्मचारी भरपाई. संघटनेच्या संचालक मंडळ त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही नुकसान भरपाई देण्यास उत्सुक आहेत. तथापि काही प्रमाणात संघटनांच्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त पॅकेज देण्यासही उत्सुक आहेत. वारंवार जगभरातील मानवाधिकार भविष्य निर्वाह निधीसह पर्यावरणीय गरजा भागवणार नाहीत. गरीब देशांना त्यांची आर्थिक व्यवस्था मदत करतात. त्यांच्या विद्यापीठातील संशोधकांना अभ्यासपूर्ण नीती उपलब्ध करून देतात आणि काही महत्त्वाच्या कारणांमुळे जागतिक वित्तीय व्यवस्थेत आणि मानवजात यास पूर्णपणे परिणाम होतो. तरुण उद्योजकांसाठी आणीबाणी. जगभरातील समस्यांबाबत तरुण उद्योजक स्वेच्छेने व्यापारात दिसून आले.
आर्थिक प्रणालीची उन्नती करण्यासाठी तसंच दैनंदिन जीवनातील कृतींवर पैसे पाठवण्यासाठी आणि वस्तूंच्या आयात किंवा निर्यातीपासून दूर अंतरापर्यंत संप्रेषणासाठी नवीन विचार आणणं हे या स्वयंसेवी उद्योजकांमध्ये नवीन नाविन्यपूर्ण विचारांचे स्रोत असल्याचं सिद्ध होतं. उद्योजक आणि व्यवसायाची मूल्य. व्यवसाय हा बहुतेकदा उद्योजकांचा विश्वास असतो. म्हणूनच त्या लाडक्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे आणि भागधारकांचे खिसे भरण्यासाठी जास्त नफा मिळवून देणाऱ्या ज्या नैतिक मूल्यांवर त्यांचा विश्वास आहे. मोठ्या कंपन्यांना आता व्यवसाय नैतिकतेचे महत्त्व समजू शकले आहे की संपूर्ण जगाची गरज आहे, ज्यामध्ये मानवतेचा नाश होण्याच्या वेगाने वाढत चाललेल्या जगातील जीवनशैली सुधारण्याच्या त्यांच्या सतत प्रयत्नांचा समावेश होतो. नैराश्यात आफ्रिकी देश आणि दक्षिण अमेरिकन आहेत, ज्यात UN, NATO आणि मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या इतर मान्यताप्राप्त नावे समाविष्ट असलेल्या मोठ्या कंपन्यांपैकी जे काही आहेत त्याचा तितकासा रस नाही. आता आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये व्यावसायिक आचारसंहिता विकसित करण्याच्या मुख्य विषयावर येऊया. बऱ्याच मोठ्या व्यवसायांसाठी संस्थांविषयक नीतिशास्त्र एक सामान्य वैशिष्ट्य आहे. ही धोरणे संपूर्णपणे आणि संपूर्ण कंपन्या आणि कंपन्यांमध्ये योग्य आणि काय चुकीचे आहेत या सर्वसाधारणपणे धारण केलेल्या कल्पनांमध्ये खोलवर रुजली आहेत. जेव्हा जेव्हा कोणी या नियमांचे मूळ आहे अशा लोकांचा विचार करतो, तेव्हा ही संस्था नेहमीच व्यवसाय करतात त्या दृष्टीनं कॉर्पोरेट नीतिविषयक धोरणांची रचना केली जातं. इंटरनेटच्या सुरुवातीस या व्यवसायाच्या व्यवहाराच्या क्षेत्राची गंभीरपणे अपेक्षा केली गेली आहे. सार्वभौम नैतिक मूल्ये. नैतिक क्षमता ही एखाद्या जागतिक संदर्भात नीतिविषयक समस्यांना ओळखण्यासाठी आणि त्यास प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी संस्थेची प्रगत क्षमता म्हणून पारिभाषित केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या विकासाने बहुराष्ट्रीय कंपन्यांना सार्वत्रिक नैतिक मूल्यांचा विस्तार करण्याची जोरदार इच्छा व्यक्त केली. मल्टीनॅशनल कंपन्यांद्वारे नवीन स्पर्धात्मक बक्षिसांसाठी या वास्तविकतेचे मूळ कारण सतत शोध असू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नैतिक क्षमता हे स्पर्धात्मक फायद्याचे स्रोत म्हणून संघटनात्मक क्षमता व्यतिरिक्त धोरणात्मक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाव्यतिरिक्त शाश्वत फायद्याचे महत्त्वपूर्ण स्रोत असू शकतात. करारासाठी उदयोन्मुख होणं. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत योग्य आचरण आणि नैतिक चौकटांबद्दल कॉर्पोरेशन, सोसायटी, इतर संस्था यांच्यात झालेल्या करारातून आंतरराष्ट्रीय नीतिशास्त्र उद्भवलं पाहिजे. हे देखील समजलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यवसायातील नैतिकता नैतिक तर्क आणि नैतिक दृष्टिकोन विचारात घेते, परंतु दोन मूलभूत घटकांमधील संबंध स्पष्ट केला जात नाही. तर्कशक्ती प्रक्रिया भिन्न मूल्यांवर आधारित आहे, कारण आश्चर्यकारक आहे. विविध संस्कृतीचे लोक संशयास्पद व्यवसाय पद्धतीबद्दल समान वृत्तीस हातभार लावतात. निरपेक्षता किंवा सापेक्षतावाद. जागतिक संदर्भात कंपन्यांच्या व्यावसायिक नीतिमत्तेच्या वर्तनाचे वर्णन प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या चौकटीमध्ये निरंकुशपणा किंवा सापेक्षतावादात केले जाऊ शकते. पूर्णत्ववाद असं नमूद करतो की घरगुती देश सांस्कृतिक आणि नैतिक मूल्ये घरी असल्याने सर्वत्र उपयुक्त असणे आवश्यक आहे. दुसरीकडे सापेक्षवादामध्ये जसं रोममध्ये रोमकरांनी केले तसे वागावे अशी म्हणीस योग्य असे काम करण्यास सांगितले आहे. हे वर्गीकरण सूचित करते की सांस्कृतिकदृष्ट्या प्रतिबंधित नीतिविषयक प्रश्नांना सोपं उत्तर नाही, कारण भिन्न संस्कृतीनुसार योग्य किंवा अयोग्य असू शकतात. म्हणूनच आपण इथे असा निष्कर्ष काढून समारोप करू शकता की संपूर्ण जगासाठी
दिवसाच्या काळाची आवश्यकता म्हणून अनेक मोठ्या संघटनांना आता नैतिकतेचे महत्त्व कळले आहे. धन्यवाद.